तर हॅलो फ्रेंड्स, बघा की विद्यार्थी मित्र इयत्ता 11वी सायन्सच्या जे विद्यार्थी आता नवगत प्रविष्ट झालेले आहेत तर विद्यार्थी त्यांच्यासाठी मी तर काय करत आहे ही जी एक लेक्चर सिरीज बनवत आहे। विद्यार्थी मित्र बघा 11वी सायन्सचा जो पहिला टॉपिक आहे युनिट अँड मेजरमेंट नावाचा जो 11वी सायन्सचा पहिला टॉपिक आहे तो आपण काय करणार आहोत, डिस्कस करायला सुरुवात करणार आहोत। तर विद्यार्थी मित्र बघा मी या टॉपिकचा कंटेंट काढताना अगदी बेसिक पासून मी काय केलेलं आहे, राइट अप केलेलं आहे। तर विद्यार्थी मित्र बघा की सायन्स अँड इट्स ओरिजिन, सायन्स अँड इट्स ओरिजिन म्हणजे काय की विज्ञान आणि त्याचं जे केंद्रस्थान आहे की नेमकं विज्ञानाची निर्मिती कशी झाली, विज्ञानाची निर्मिती होण्यामागे काय सुसूत्रपणा होता, त्यानंतर विज्ञानाच्या निर्मितीमध्ये कोणाचं योगदान महत्त्वाचं आहे, कोणत्या कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत, त्यानंतर सायन्स हा शब्द कसा आला। विद्यार्थी मित्रहो आपण लेक्चर हे कमी मिनिटाचं का करतोय, कारण विद्यार्थी मित्र कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीला आपण मराठी माध्यमामधून आलेलो असतो आणि आपल्याला तेवढं सायन्स प्रॉपरली झालेलं नसतं, म्हणून आपण काय करतोय की व्हिडिओ हा कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कंटेंट तुमच्यापर्यंत कसा पोहोचवता येईल याचा आपण प्रयत्न करतो। तर बघा विद्यार्थी मित्र की सायन्स अँड इट्स ओरिजिन, सायन्स is a logical and systematic understanding of phenomena existing naturally so that it can be predicted, controlled and modified. Means what? तर विद्यार्थी मित्र बघा की काय सांगितलंय, सायन्स अँड इट्स ओरिजिन मध्ये सायन्स इज अ लॉजिकल अँड सिस्टमॅटिक अंडरस्टँडिंग। सायन्स हे लॉजिकल आहे। विद्यार्थी मित्र बघा ज्यावेळी आपण सायन्सचा अभ्यास करतो तर त्या सायन्सचा अभ्यास करताना आपल्याला काही लॉजिक्स डेव्हलप करावी लागतात, त्यानंतर सिस्टमॅटिक अंडरस्टँडिंग ऑफ फिनॉमिना एक्झिस्टिंग नॅचरली सो दॅट इट कॅन बी प्रेडिक्टेड, कंट्रोल्ड अँड मॉडिफाईड। म्हणजे काय की सायन्स मधल्या काही ज्या कॉन्सेप्ट्स आहेत त्याचं तुम्ही प्रेडिक्शन करू शकता, अदरवाईज सायन्स मधल्या काही कॉन्सेप्ट्स आहेत त्या तुम्ही कंट्रोल करू शकता। म्हणजे काय की त्याच्यामध्ये तुम्ही कंट्रोलिझम आणू शकता। म्हणजे काय, एखादं प्रॅक्टिकल करत असताना जर एखाद्या गोष्टीचं व्होल्टेज आहे ते व्होल्टेज जर इन्क्रीज व्हायला लागलं, व्होल्टेज डिक्रीज व्हायला लागलं, व्होल्टेजचा ग्राफ इन्क्रीज व्हायला लागला, व्होल्टेजचा ग्राफ डिक्रीज व्हायला लागला, डायोड असेल डायोड मध्ये काही चेंजेस व्हायला लागले ॲज कम्पेअर्ड टू द व्होल्टेज, तर तुम्ही ते ॲज अ व्होल्टमीटरच्या माध्यमातून कंट्रोलिझम मध्ये आणू शकता। मॉडिफिकेशन विद्यार्थी मित्र बघा एखादा स्टुडंट हा अँड गेट किंवा लॉजिक गेट्स आहे, ते एखादा विद्यार्थी हा म्हणजे नॉर्मली 11-12 ला रेडीमेड किट्स वापरली जातात लॅबोरेटरीमध्ये, परंतु जर तुम्ही खरंच क्रिएटिव्ह ॲज अ क्रिएटिव्ह स्टुडंट म्हणून तुम्हाला वर्क करायचं असेल तर ब्रेडबोर्डचा तुम्ही यूज करू शकता। अदरवाईज बऱ्याच वेळेला विद्यार्थी मित्र हे सर्किट काय करता येतं, डिझाईन करता येतं। म्हणून पहिलं सेंटेन्स आहे सायन्स अँड इट्स ओरिजिन मध्ये सायन्स इज अ लॉजिकल and systematic understanding of phenomena existing naturally so that it can be predicted, controlled and modified. Then we have to talk about the second point. Science is derived from the word scientia, a Latin word that means to know. बघा विद्यार्थी मित्रो की सायन्स हा शब्द नॉर्मली कसा आला तर सायंटिया नावाचा जो शब्द आहे, सायंटिया कुठल्या भाषेतला शब्द आहे, लॅटिन भाषेतला शब्द आहे। विद्यार्थी मित्रो मी जे लेक्चर रेकॉर्ड करणार हे पूर्वतः अभ्यासपूर्वकच रेकॉर्ड करणार। विद्यार्थी मित्रो त्याचे जे रेफरन्सेस आहेत हे मी स्टँडर्ड बुक्स मधून घेऊनच लेक्चर बनवत असतो। विद्यार्थी मित्रो हे व्हिडिओ तुम्ही तर सबस्क्राइब कराच, परंतु आपल्या आजूबाजूला जे गावामध्ये विद्यार्थी शिकत असतात ज्यांना माहितीचा सोर्स पुरा पडतो किंवा कालांतराने त्यांना गावात राहत असल्यामुळे इंटरनेट नसेल किंवा फॅसिलिटी नसतील सर्च इंजिनच्या, तर त्या माध्यमातून तुम्ही त्यांना व्हिडिओ सर्च करा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत विनाशुल्क स्वरूपात। विद्यार्थी मित्र माझे ऑफलाईन क्लासेस आहेत, परंतु प्रत्येक स्टुडंट पर्यंत मी कसा जाऊ शकतो तर त्याच्यासाठी माझ्याकडे एक यूट्यूबचं माध्यम बेस्ट आहे। विद्यार्थी मित्र मी जे व्हिडिओ बनवत आहे त्याला तुम्ही भरघोस प्रतिसाद द्या, आपण हे जे आपलं काम आहे हे कंटिन्यू करू। तर बघा की सायन्स इज डिराइव्ड फ्रॉम द वर्ड सायंटिया, अ लॅटिन वर्ड दॅट मीन्स टू नो। म्हणजे काय की माहिती असायला पाहिजे आपल्याला काहीतरी। बघा तिसरा पॉइंट आहे सायंटिफिक मेथड इज अ वे टू गेट अँड एनहान्स इन डेप्थ नॉलेज। म्हणजे काय की सायंटिफिक मेथड तुम्ही वापरलात म्हणून बघा की सायन्स मध्ये काही सायंटिफिक मेथड आहे
जर तुम्ही सायंटिफिक मेथड वापरलात तर तुम्हाला नॉलेज आहे ते कसं मिळतं, इन डेप्थ मध्ये मिळतं. इट कन्सिस्ट ऑफ सिस्टमॅटिक कन्सिडरेशन्स, त्यानंतर कंट्रोल ऑब्झर्वेशन्स, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह ऑब्झर्वेशन्स, मॅथमॅटिकल मॉडेलिंग. म्हणजे काय, की तुम्ही जी काही कन्सिडरेशन कराल सायन्स मध्ये ती सिस्टमॅटिक पाहिजे, स्टेप बाय स्टेप पाहिजे. त्यानंतर कंट्रोल्ड ऑब्झर्वेशन, म्हणजे जे काही तुम्ही ॲपरेटस थ्रू ऑब्झर्वेशन कराल ते कसं पाहिजे, त्या लिस्ट काउंटला मॅच होणारं पाहिजे, स्टँडर्ड व्हॅल्यूला मॅच होणारं पाहिजे. त्यानंतर क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह ऑब्झर्वेशन. विद्यार्थी मित्र, ऑब्झर्वेशन सगळेच लोक करतात, परंतु ते क्वालिटेटिव्ह असणं गरजेचं आहे आणि क्वांटिटेटिव्ह पण असणं गरजेचं आहे. मॅथमॅटिकल मॉडेलिंग. विद्यार्थी मित्र, आता फिजिक्स म्हटलं की त्याला मॅथ्सची गरज असते आणि मॅथमॅटिकल मॉडेलिंग आहे ते तुम्ही करू शकता. तर विद्यार्थी मित्र, या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. इथून पुढच्या लेक्चरमध्ये याचा जो उर्वरित भाग आहे तो आपण काय करणार आहोत, कंटिन्यू करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून मला ही लेक्चर सिरीज कंटिन्यू करायला प्रतिसाद मिळेल. जर माझ्या काही चुका होत असतील तर मी ॲक्सेप्ट करेन. तुमच्याकडून जर काही तुम्हाला अजून सजेशन द्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे कळवू शकता. आणि जर तुम्हाला माझ्याकडे ऑनलाईन क्लास गुगल मीटच्या माध्यमामधून होतात, तर ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर माझा व्हॉट्सॲप नंबर आहे, व्हॉट्सॲपला मेसेज करू शकता. अदरवाईज माझा कॉलिंगचा नंबर काय आहे, तर कॉलिंगचा नंबर आहे 860 52 94 363. बघा विद्यार्थी मित्र, जर तुम्हाला माझ्याकडे ऑनलाईन क्लास लावायचा असेल, मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा व्हॉट्सॲप नंबर आणि कॉलिंग नंबर एकच आहे, 860 52 94 363. विद्यार्थी मित्र, ऑनलाईन क्लासची पर इयरला म्हणजे फक्त आपण एक 4000 रुपीज आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी त्यामध्ये JEE नीट CET चा सगळा सिलेबस झूम मीटिंगच्या माध्यमामधून घेत असतो. तर विद्यार्थी मित्र, या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय. धन्यवाद. आपल्या पाल्याच्या शालेय अभ्यासक्रमाबरोबर स्कॉलरशिप व इतर बहिस्थ परीक्षेच्या तयारीची चिंता करता आहात का? मग चिंताच सोडा. सादर आहे माननीय प्राध्यापक अक्षय राजवाडे सरांचे जीनियस कोचिंग इन्स्टिट्यूट इयत्ता 5वी ते 12वी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांचे ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेस. त्याबरोबरच स्कॉलरशिप, JEE, नीट, CET, NMMS, BDS, होमीबामा, नासा अशा इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे सखोल मार्गदर्शन. AR एज्युकेशन या ॲपद्वारे आजवर अनेक यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. गणित विषयक लेख लिहिण्याचा अनुभव. शिक्षक म्हणून काम करत असताना शालेय स्तरावर होणाऱ्या परीक्षांचे स्वतः प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून मार्गदर्शन. फक्त शिक्षण नव्हे तर ज्ञानाची मजबूत पायाभरणी करणारे जीनियस कोचिंग इन्स्टिट्यूट. श्री स्वामी समर्थ गृहनिर्माण सोसायटी, पॅराडाईज रिजन्सी, स्वामी समर्थ मठाजवळ, मार्कंडी, चिपळूण. संपर्क 8605 29 43 63.